दरवर्षी सर्वत्र शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. आज कसबा बावड्यातील न्यू पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, याज्ञसेनी देवी छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, मधुरी महाराजे छत्रपती, युवराज यशराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हसरत जास्मीन, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, बाळ पाटणकर आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सकाळपासूनच न्यू पॅलेसमध्ये शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सनई चौघड्यांच्या मंजूळ सुरांनी वातावरण भारावून गेलं होतं. पोलीस बँड आणि मिलिटरी बँडच्या देशभक्तीपर सादरीकरणामुळं उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. सकाळी 10:30च्या सुमारास खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे लवाजम्यासह दरबार हॉलमध्ये आगमन झालं. त्यानंतर शाहीर आझाद नायकवडी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा सादर केला. छत्रपती शाहू विद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवरायांच्या कार्यावर आधारित गीतांचं सादरीकरण केलं. प्रिय देश आपला बोला हो जय जय बोला घोष हा भिड दे गगनाला जी जी घोष हा भिड दे गगनाला जी जी घोष हा भिड दे गगनाला जी 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 छत्रपतींचा शाहीर देतो नाचत ललकारी हो नाचत ललकारी शाहीर आझाद गीत गातो पंचगंगा तीरी समतेचा हा विचार दी शाहूंची नगरी ओ शाहूंची नगरी शिवरायांच्या चरणी देतो मुजरा शाहिरी यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी राज्याभिषेक सोहळ्याचं ऐतिहासिक महत्त्व विशद केलं. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून स्वराज्याला सार्वभौमत्व प्राप्त करून दिले. राज्याभिषेक हा केवळ धार्मिक विधी नसून स्वाभिमान, सार्वभौमत्व आणि धर्मरक्षणाच्या संघर्षाचं प्रतीक असल्याचं सावंत यांनी सांगितलं. यावेळी युवराज यशराजे छत्रपती यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक आणि आरती करण्यात आली. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. जय राजा शिव छत्रपतीचा जय मंगलमय हो. श्री शिव छत्रपती जय हो. श्री शिव छत्रपती जय हो. बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत. बसाय दानातले मनोरथ माय भूमीचे मूक मनोगत. विश्व शांतीचे शिव हे शाश्वत समूर्त वाङ्मय हो. श्री शिव छत्रपती जय हो. श्री शिव छत्रपती जय हो.
यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं ऐतिहासिक महत्त्व देशासह जगभर पोहोचत असल्याचं खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं. शिवरायांच्या विचारातून समाजाला योग्य दिशेनं जाण्याची प्रेरणा मिळते. सध्या राज्यात निर्माण होत असलेल्या जातीय तेढीचं वातावरण योग्य नसल्याची खंतही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. संपूर्ण देशात फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोचत आहे. आजचा सोहळा म्हणजे 0.1% पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे. ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचा, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू R.K. कामत, कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, छत्रपती शाहू विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.